साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. संत गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिनाला लाखो भाविकांची गर्दी. आज दुपारी 4 वाजता अश्व, गज, मेन पालखीसह नगर प्रदक्षिणा. संत नगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचा आज 147वा प्रगट दिन आहे. त्यानिमित्ताने हजारो पायी दिंड्यांसह देशभरातील लाखो भाविक संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी शेगावमध्ये दाखल झाले आहेत. 13 फेब्रुवारीला महारुद्र स्वाहाकार यागाचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. आज महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहुती झाली आणि अवभृत स्नान झाले. दुपारी 4 वाजता अश्व, गज, मेन पालखीसह नगर प्रदक्षिणा होणार आहे. तर उद्या काल्याच्या कीर्तनाने या प्रकट दिन सोहळ्याची सांगता होणार आहे. या संदर्भात भाविकांच्या प्रतिक्रिया आणि मंदिरातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रकट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो. इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे. दर्शन झालं नाही, आता आलो आहे आम्ही, आता लाईनला. आणि 1990 पासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येतो आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते. येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे. परमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत. मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे. आणि आज महाराजांचा 147वा प्रगट दिन आहे. आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते. महाराजांची सेवा, इथले सेवेकरी, खूप प्रसन्न वातावरण असं आहे. तुम्ही पण